आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 25 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय परिषद म्हणजेच स्टाफ साइड आणि संयुक्त सल्लागार यंत्रणा म्हणजेच नॅशनल काउन्सिल जॉइंट कन्सल्टेटिव्ह मिशनरीच्या महत्त्वपूर्ण बैठकीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या बैठकीमध्ये 8व्या वेतन आयोगासंदर्भात अनेक मोठे प्रस्ताव आणि मागण्या मांडण्यात आल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम देशातील सुमारे 1.2 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर होणार आहे. कर्मचारी संघटनांनी एक व्यापक मास्टर मेमोरँडम तयार केला असून तो लवकरच 8th पे कमिशन समोर सादर केला जाणार आहे. या दस्तऐवजात वेतनवाढ, भत्ते, पदोन्नती, पेन्शन आणि इतर आर्थिक सुधारणांचा समावेश आहे, ज्यामुळे पुढील काही वर्षांसाठी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक संरचनेवर मोठा परिणाम होऊ शकतो. या बैठकीतील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे किमान वेतनात सुमारे 66% वाढ करण्याचा प्रस्ताव. सध्या वेतन मोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कुटुंब युनिटमध्ये फक्त 3 सदस्यांचा विचार केला जातो, परंतु कर्मचारी संघटनांनी हा आकडा 5 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये आश्रित पालकांचाही समावेश असेल. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर किमान वेतनात मोठी वाढ होऊन लाखो कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक फायदा होईल. याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या सेवा काळात किमान 5 पदोन्नतीची हमी देण्याची मागणी देखील ठळकपणे मांडण्यात आली आहे, ज्यामुळे करिअर प्रगती अधिक निश्चित आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे. फिटमेंट फॅक्टर हा वेतनवाढीचा मुख्य आधार मानला जातो आणि सध्या तो 2.57 आहे. कर्मचारी संघटनांनी तो वाढवून 3.25 किंवा त्याहून अधिक करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव स्वीकारल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात मोठी वाढ होऊ शकते. उदाहरणार्थ, सध्याचा 18,000 रुपये बेसिक पगार थेट 26,000 ते 30,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे ही मागणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याशिवाय 50% महागाई भत्ता DA मूळ वेतनात विलीन करण्याचा प्रस्ताव देखील मोठ्या चर्चेत आहे. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन्स म्हणजेच FNPOने आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांना पत्र लिहून 1 जानेवारी 2026 पासून DA विलिनीकरणाची मागणी केली आहे. जर हा निर्णय झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि भविष्यातील DA वाढही अधिक फायद्याची ठरेल. यासोबतच अंतिम अहवाल लागू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम आर्थिक सवलत देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. पेन्शनधारकांसाठी देखील मोठी बातमी म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी या बैठकीत जोरदारपणे मांडण्यात आली आहे. या मागणीमुळे भविष्यात पेन्शनधारकांना निश्चित आणि सुरक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच 8व्या वेतन आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वेळोवेळी सर्व अपडेट्स मिळतील. एकंदरीत पाहता 8व्या वेतन आयोगाशी संबंधित या सर्व घडामोडी अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण आहेत. जरी वेतन रचना 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जात असली तरी अंतिम अंमलबजावणी आणि थकबाकी मिळण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. सध्या सर्व प्रस्ताव आयोगाकडे सादर केले जाणार असून त्यानंतर त्यांचा अभ्यास करून शिफारसी तयार केल्या जातील आणि अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. त्यामुळे येणारे काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार असून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठे बदल घडवून आणणारे ठरू शकतात.